नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात सगळे? मजेत ना? चला तर मी आहे फुलंब्री तालुक्यातली. तर मी आलेली आहे माहेरी. तर मी आलेली होती बोरगाव गणपती. तर मी गणपतीचं मंदिर आणि परिसर दाखवणार आहे. चला, हा आहे महादेवाच्या मंदिराचा परिसर. तर साईनं शूट केलेलं होतं आणि त्यांनी आतमध्ये शूट नाही केलं महादेवाचं मंदिरामध्ये. तर आम्ही इथं आतमधून बाहेर येताना इथं शूट केलेलं आहे त्यांनी. तुळशीवंदांचं दर्शन घेतलेलं आहे मी इथं. आणि इकडं पण चाललेलो आहे आम्ही त्रिगुणीचं दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा मोरया. चला तर आम्ही डायरेक्ट शूट केलेले आहे गणपती बाप्पा. तर हे आहे बोरगाव गणपतीचे गणपती. तर आता आमचे दर्शन झालेले शूट केलेलं आहे साईनं. तर हे आहे दर्शन रांगा. तर खूप गर्दी असते चतुर्थीला. चतुर्थीचा व्हिडिओ आहे ऑलरेडी. हा आम्हाला टाकण्यात लेट झालेला आहे. म्हटलं चला शूट केलेला आहे तर दाखवून देऊया. तर मंदिराचा दरवाजा मेन आणि बाहेर आहे खूप मोठी गर्दी. परिसर पण खूप मोठा आहे. आणि गणपती बोरगाव हे बसलेलं आहे नदीच्या काठेवर. गिरजा नदीच्या काठेवर बसलेलं आहे गाव. गाव पण खूप मोठं आहे. आणि गणपतीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे फुलंब्री तालुक्यात. परिसर पण खूप मोठा आहे. वातावरण खूप मस्त झाडे, ते हिरवगार वातावरण आहे. आणि मेन मंदिर पण गिरजा नदीच्या पॉइंटला काठावरच आहे. तिथे शिव मंदिर आहे. हे आहे महादेवाच्या मंदिराचा कळस. आम्ही तिकडून दर्शन करून आलो आणि साईनं इकडनं शूट केलं. इकडं बसायला बाकडे आहे मस्तपैकी. आणि इथं आहे यज्ञकुंड. यज्ञकुंडापाशीच आहे तुळशी वृंदावन. आणि मंदिराची शूटिंग घेतलेली आहे साईनं बाहेरून. मस्तपैकी छान महादेव पार्वती बसलेले आहे मंदिराच्या टोकावरती. आणि इथं आहे साईडला गिरजा नदी. आणि हे जो पूल जातो हा गावात जातो. पलीकडच्या काठेवरती गाव आहे आणि अलीकडच्या काठेवर गणपती मंदिर आहे. झाडे तर एवढे छान लावलेले आहे नारळ. एकदम मन प्रसन्न होतं. आणि ही आहे गिरजा नदी. चला तर जास्त काही दाखवता येत नाही आहे. खूप मोठी आहे गिरजा नदी. मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आम्ही. एका महिन्याला येते चतुर्थी आणि भाविक येतात दर्शनासाठी वेळ काढून सनी. तर येणाऱ्या भाविकांसाठी इथं बनवलेली होती साबुदाणा खिचडी आणि केळी पण वाटत होते. तर आम्ही पण प्रसाद घेतला. आणि आता जायचं आहे घरी. आम्ही निघालो घरी. चला तर मला असं वाटलं लांबून मंदिर दाखवावं. तर इकडं होतात लग्न. इथं मंगल कार्यासाठी जागा सोडलेली आहे. आणि मंदिर पण खूप मोठं आहे पण झाडांनी खूप वेढलेलं आहे. मी आणि माझे दोन्ही मुलं आलेलो होतो माझ्या वडिलांसोबत. तर नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग. लाईक करा, शेअर